Janwahi News Channel. कासारवडोली पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीचा गुन्ह्याचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 5 सलील भोसले साहेब, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API शरद पाटील, API भूषण शिंदे, API पल्लवी ढगे पाटील, PSI माने आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या सुपरविजन मध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला. त्याच्यामध्ये समाधान सूर्यवंशी वय वर्ष 40 राहणार लोकमान्य पाडा नंबर 3 ठाणे पश्चिम या आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. या आरोपीचा मान्य न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. तर काय प्राथमिक तपासामध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीची ओढणीने गळा आपण हत्या केल्याचे निष्पन्न झालेलं आहे. परंतु त्यामागचं कारण या रिमांड मध्ये जो तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल नक्की काय कारण होतं किंवा काय त्यांचा वादविवाद झाला काय किंवा काय इतर शारीरिक अत्याचाराचा काय संशय आहे तर त्या अनुषंगाने आपण तपास करू. आरोपी हा रिक्षा चालक आहे. मागील 12-13 वर्षापासून तो ठाण्यामध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतो. अपहरणचा गुन्हा त्या हिशोबाने तपास करत होतो. नंतर ज्यावेळी आरोपी आपल्याला भेटलेला आहे त्यासमोर काय नेमकं सांगितलं. आम्ही सध्या आरोपीला अटक केलेली आहे. मान्य न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केल्यानंतर त्याने शारीरिक अत्याचार केला आहे किंवा त्यांच्या त्या देवाणघेवाणीचा पैशाचा वाद आहे किंवा इतर अजून कुठलं काही कारण आहे का ते स्पष्ट होईल. ही अल्पवयीन मुलगी आहे त्यामुळे तिचे आपण आपण डिस्क्लोज करत. 4 तारखेला ती ठाणा रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून निघाली. त्या आरोपींना तुला त्याच्या रिक्षामध्ये बसवून मानपाडा, भिवंडी, त्याचबरोबर मानकोली आणि ठाणा पश्चिम मध्ये इतर काही परिसरामध्ये फिरवल्याचं प्राथमिक तपासाने निष्पन्न झालेलं आहे. त्यानंतर त्यानं वाघ गावाच्या जवळ सुनसान जागेमध्ये तिचा गळावरून खून केला आणि तिची बॉडी त्या ठिकाणी त्यानं टाकून दिलं. 4 तारखेला साधारण ते दुपारी 1 ते 2च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशनवरून त्याच्या रिक्षामध्ये बसले आरोपीच्या रिक्षा.